नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अंदमानमध्ये नुकतंच चौथं विश्व साहित्य मराठी साहित्य संमेलन पार पडलं. शेषराव मोरे त्याचे अध्यक्ष होते. 2 दिवसाच्या कार्यक्रमाचा समारोप झालेला आहे. अनेक प्रश्नांना मागे ठेवून, कारण शेषराव मोरेंनी वक्तव्यच तशी केलेली आहेत. शेषराव मोरेंनी हिंदुत्वाची वेगळी व्याख्या केली. शेषराव मोरेंनी वेगळे सावरकर मांडण्याचा प्रयत्न केला. शेषराव यांनी पुरोगामी दहशतवाद असा नवीन शब्दप्रयोग, एक नवीन शब्दास्त्र तयार केलेला आहे आणि शेषरावांनी हिंदुत्ववाद्यांना सुद्धा धारेवर धरलेलं आहे. शेषराव म्हणतात हिंदुत्ववाद्यांमुळे सावरकर बदनाम झाले. खरंच या सगळ्या मुद्द्यांमध्ये तथ्य आहे का? खरंच सावरकरांचा असा चुकीच्या प्रकारे वापर किंवा स्वीकार हिंदुत्ववाद्यांकडून झाला का? पुरोगामी दहशतवाद नावाचा खरंच काही प्रकार असतो का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज याची मोठी बातमी झालेली आहे, सावरकरांना गांधी हत्येच्या कटातून, संशयातून आता दूर करा. सावरकरांचा काहीही संबंध नाही हे सिद्ध झालेलं आहे, असा दावा करतायत शेषराव मोरे. या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत भारत कुमार राऊत, ज्येष्ठ पत्रकार, माजी खासदार, आपल्यासोबत स्टुडिओमधून असणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्यासोबत असतील हेमंत कर्णिक, सामाजिक विश्लेषक. इथे स्टुडिओमध्ये माझ्या शेजारी बसलेले आहेत सच्चिदानंद शेवडे, हिंदुत्ववादी विचारवंत आहेत. सावरकरांवरती त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांच्या शेजारी संजीव खांडेकर आहेत, नवतत्वज्ञानाचे अभ्यासक, कॉलमनिस्ट, स्तंभकार आहेत. पुण्याहून आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत असतील विश्वंभर चौधरी, राजकीय विश्लेषक. त्यांच्या शेजारी आहेत सुनील तांबे. आणि आपल्यासोबत आहे ज्येष्ठ साहित्यिक शन्ना नवलगुंदकर, ज्यांचा सावरकरांवरती प्रदीर्घ मोठा अभ्यास आहे. त्यांची PhD त्या विषयावरती आहे. सावरकरांवरची व्याख्यान आणि त्यांचं साहित्य प्रसिद्ध आहे. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात आधी पुण्याच्या स्टुडिओपासून, मुंबईच्या स्टुडिओपासून आपण सुरुवात करणार आहोत. शेवडेजी, तुम्ही शेषराव मोरेंना सगळं ऐकलं असेल, वाचलं सुद्धा असेल. त्यांचा तुमच्यावर म्हणजेच हिंदुत्ववाद्यांवरती आरोप आहे. तुमचं काय म्हणणं आहे? शेषरावांचं भाषण ऐकलेलं नाहीये, वाचलेलं आहे, पण वाचलं. हो. मग त्यातले काही भाग हे वाचले. त्यांनी कुठेतरी त्या भाषणामध्ये काही भाग हिंदुत्ववाद्यांबद्दल उल्लेख केला, तेवढंच तुम्ही धरताय. पुरोगामी दहशतवादाचा जो जास्त उल्लेख झाला त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही आहात. महत्वाची गोष्ट म्हणजे सावरकरांना गांधी हत्येच्या ह्याच्यातून मुक्त करावं ही जी मागणी त्यांनी केली, माझ्या दृष्टीने ती महत्वाची मागणी आहे. त्यामुळे बाकीच्या या गोष्टींच्या बद्दल किती कुठे लक्ष द्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तो त्यांनी त्या पद्धतीने बघावा असं मला वाटतं. म्हणजे नथुराम गोडसेंनी कितीही गोडवे गायले असले सावरकरांचे, तरी सुद्धा सावरकरांकडे त्या खुनाच्या कटाचं वैचारिक पितृत्व द्यायला तुमचा विरोध दिसतोय. प्रश्नच नाही. वैचारिक पितृत्व असूच शकत नाही. याचं कारण असे की 1907 मध्ये मला असं वाटतं गोपाळकृष्ण गोखले ज्यावेळी लंडनमध्ये होते त्यावेळेला सावरकरांनी एका रामनवमीच्या उत्सवाला त्यांना बोलवलेलं होतं आणि त्यावेळेला येतो असं सांगून गोखले तिथे गेले नाहीत. त्यावेळेला तिथे असलेल्या काही विद्यार्थ्यांच्या मध्ये अशी हे चालू झाली की आपण गोखल्यांना चांगला धडा शिकवूया का, ते आले नाहीत. त्यावेळेला सावरकर मध्ये पडलेले आहेत आणि सावरकर म्हणाले, अरे तो आपला माणूस आहे काही झालं तरी, आणि तुम्ही अशी मारहाणीची वगैरे भाषा कशी करताय, याला माझा पूर्ण विरोध आहे. हे जो माणूस म्हणतो तो माणूस, त्या माणसाकडे तुम्ही वैचारिक पितृत्व वगैरे असा भाग देता कसे? वैचारिक विरोध असू शकतो, विरोध असू शकत नाही का? विरोध असणारी माणसं एकमेकांची शेजारी बसतात, स्टुडिओतही बसतात. त्यामुळे त्यात हरकत काही नसते. ते एकमेकांचे मित्रही असू शकतात की. बरं. कारण मैत्री हा भाग एक वेगळा आहे आणि वैचारिक तुमचे असलेले मतभेद हा भाग वेगळा आहे. आणि मी तरी या दोन्हीच्या मध्ये रेषा आहे असं समजणारा माणूस आहे, कारण मी कदाचित हिंदुत्ववादी आहे, त्यामुळे मी तसा आहे. बरं, तो दावा आपण नंतर सगळा चेक करून घेऊयात की हिंदुत्ववाद्यांमध्ये विचारांच्या देवाणघेवाणीला असा स्पेस असतो का. वेगळा मुद्दा. मी पुण्याला जातो. दरम्यान भारत कुमार राऊत सुद्धा आपल्याकडे चर्चेमध्ये आलेले आहेत, त्यांच्याकडे आपल्याला जायचंय. त्यापूर्वी पुण्याला मी जातो. पुण्याला आपल्यासोबत सुनील तांबे आहेत. सुनील तांबे यांनी आजच त्यांच्या स्वल्प लेखनामध्ये फेसबुकवरच्या त्यांनी म्हटलेलं आहे की अशा संशयातून सावरकरांना मुक्त करता येणार नाही. तांबे सर, आपल्याला असं का वाटतंय? दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की हे जे बडगे जे होते, दिगंबर बडगे, हे माफीचे साक्षीदार होते. हो, हे माफीचे साक्षीदार होते गांधी हत्या प्रकरणामध्ये, म्हणजे त्या खटल्यामध्ये. त्यांनी जी याला कोर्टामध्ये जी माहिती दिलेली होती त्यानुसार 17 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे आणि आपटे, नारायण आपटे, हे दोघे यांच्या बरोबर ते सावरकरांकडे गेलेले होते सावरकर सदनावर. त्यावेळेला जाताना त्यांनी असं म्हटलेलं होतं की आपण आता शेवटची भेट घेऊया तात्याराव यांची, असं नथुराम म्हणालेला होता. आणि त्यानंतर तिकडे गेल्यानंतर बडगेला त्यांनी पहिल्या मजल्यावरती खालती ठेवलं, हे दोघे वरती गेले. हे कोर्टामध्ये त्यांनी दिलेलं स्टेटमेंट आहे आणि कोर्टाच्या निकालात रेकॉर्डेड आहे. म्हणजे हे काय मी माझं
आठवण वगैरे काही बरं, सांगत नाही. बरं, बरं. आणि त्याच्यामध्ये त्यांना हे वरती गेले आणि ते खालती येताना त्यांनी सांगितलं, तेव्हा हे दोघेही आले आणि तेव्हा सावरकर म्हणाले यशस्वी व्हा, यशस्वी होऊन या, असं सावरकर त्यांना दोघांना म्हणाले. बरं, या विषयावरती म्हणजे या बडगेंच्या स्टेटमेंटवरती कोर्टाने विश्वास ठेवलेला नाही. कोर्टाने असं म्हटलंय की हे जरी म्हणजे न्यायमूर्तीने असं म्हटलं की हे जरी यांनी अप्रूव्हरने म्हणजे माफीच्या साक्षीदाराने म्हटलेलं असलं तरी त्याला कोरोबरेट करेल, त्याला दुजोरा देईल अशा कोणत्याही प्रकारचा एव्हिडन्स नाही. या एका कारणावरती सावरकरांची त्याच्यामधून, सावरकर आरोपी नंबर 7 होते त्या खटल्यात, सावरकरांची त्याच्यामधून म्हणजे निर्दोष सुटका झाली. परंतु 1965 साली जे कपूर कमिशन नेमलं, त्या कपूर कमिशनने मात्र अप्पाराव कासार आणि त्यांचे अप्पाराव कासार हे त्यांचे पर्सनल बॉडीगार्ड होते आणि दुसरे होते दामले, हे दामले त्यांचे सेक्रेटरी होते. या सेक्रेटरींची जी साक्ष नोंदवलेली आहे कपूर कमिशनने, त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये हे स्पष्ट झालं की हे किती तारखेला, म्हणजे माझ्याकडे आहे जरा मी ते उतरून जाडलंय की या दोघांची जी साक्ष झाली दामलेंची ही 4 मार्च 1948 रोजी त्यांनी पोलिसांमध्ये स्टेटमेंट दिलेलं होतं आणि त्या दोघांनी हे कन्फर्म केलं, त्या दामले आणि अप्पाराव कासार यांनी, की एक म्हणजे नथुराम गोडसे आणि दुसरे आपटे हे अतिशय हे वारंवार यांच्याकडे भेटीला येत असत आणि 23 तारखेला ते भेटीला आलेले होते. लक्षात घ्या, 20 तारखेला बॉम्बस्फोट केला होता मदनलाल पहवाने. मदनलाल पहवाने जो बॉम्बस्फोट केला गांधीजींच्या प्रार्थना सभेमध्ये, त्याला पकडल्यानंतर त्यांनी अशी कन्फेशन दिली की मी सावरकरांना भेटून इकडे आलेलो आहे आणि म्हणून मोरारजी देसाई त्यावेळी महाराष्ट्राचे गृहमंत्री होते, त्यांना ताबडतोब माहिती देण्यात आली आणि मोरारजी देसाईंनी तेव्हा पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं की सावरकरांना भेटलेले जे कोणी होते तो करकरे आणि सावरकर यांच्यावरती नजर ठेवा. हे आदेश तेव्हाच देण्यात आले. परंतु मी हा 23 तारखेला पुन्हा नथुराम गोडसे भेटला अशी माहिती यांनी दिलेली आहे. याचा अर्थ असा होतो की मदनलाल पहवा असेल यामध्ये बॉम्बस्फोट करणारा, त्यानंतर हा नथुराम गोडसे आणि हा कोण तो आपटे, या हे तिघेही सावरकरांना भेटत होते आणि त्यामुळे आणि त्यांची अतिशय एलॉबरेट साक्षी आणि खूप तपशील आहेत त्या रिपोर्टमध्ये, त्याच्यामधून त्यांनी या न्यायमूर्ती कपूरांनी असा निष्कर्ष काढलेला आहे की ही कॉन्स्पिरसी सावरकर सदनामध्ये म्हणजे सावरकरांनीच ही केलेली आहे, या निष्कर्षाला येण्याशिवाय गत्यंतर नाही, असा स्वच्छ हे फाइंडिंग आहे, आरोप नाही. बरं, ठीक आहे. शरणा नवलगुणकर आपल्या सोबत आहेत. नवलगुणकरांचा अभ्यास सर्वविदित आहे. नवलगुणकरजी, तुम्ही दोन्ही म्हणजे एक कट्टर हिंदुत्ववादी असणाऱ्या शेवड्यांचं सुद्धा ऐकलं आणि तिकडे सुनील तांबे आहेत त्यांचं सुद्धा तुम्ही ऐकलंय. तुमचं मत? मी 1962 साली सावरकरांना भेटायला गेलो होतो. बरं. त्यावेळा त्यांच्यावर जी चर्चा केली त्या चर्चेमध्ये विषय असा झाला, महात्मा गांधी हा विषय होता. बरं. मी त्यांना असं म्हटलं होतं की गांधीजींच्या मागे लोक उभे राहिले मोठ्या प्रमाणात, तुमच्या मागे लोक का नाहीत? बरं. तेव्हा त्यांनी गांधींचा गौरवपूर्ण उल्लेख केला. म्हणजे मला असं वाटतं की गांधींची हत्या करण्याच्या संदर्भात सावरकरांना गोवणं हे तितकंसं ठीक होणार नाही लॉजिकली. बरं. हा एक भाग झाला. दुसरा भाग, रत्नागिरीला जेव्हा गांधीजी आले होते तेव्हा ते तिथे आले असताना त्यांची पहिलं भाषणाच्या सुरुवातीला ते म्हणाले की लोकमान्य टिळकांनी पुनीत केलेली ही भूमी आहे आणि दुसरं इथे विनायक दामोदर सावरकर नावाचा थोर देशभक्त राहतो, त्याला मला भेटायचं आहे. बरं. दोघे जण भेटले एकमेकांना. गांधीजी सावरकरांच्या घरी गेले. सावरकरांनी त्यांच्या स्वागताची अतिशय चांगली तयारी केली आणि बोलताना विषय एकच फक्त होता की स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहा. स्वतःच्या धर्मात स्वतःचं मरण यावं. दुसऱ्याचा धर्म हा भीतीदायक असतो. बरं. स्वतःचा धर्म कोणता? तर मुस्लिमांचा इस्लाम धर्म आणि हिंदूंचा सनातन धर्म. यामध्ये मुस्लिमांनी मुस्लिम म्हणूनच मरावं असं गांधींचं म्हणणं, कारण त्यांचा तो धर्म आहे. तर सावरकरांचं म्हणणं असं की मुस्लिम हे पूर्वी हिंदू होते, त्यामुळे त्यांनी हिंदू म्हणूनच मरावं, असा दोघांच्या मध्ये वाद झाला. बरं. 1 तासभर चर्चा झाली आणि चर्चेतून निष्कर्ष काही निघाला नाही. पण यातून एक सिद्ध होतं की सावरकरांच्या मनामध्ये गांधींच्या बद्दल कोणताही राग द्वेष असं काही नव्हतं. वैचारिक स्वरूपात मतभेद असणं स्वाभाविक आहे. विचारामध्ये बहुमत असू शकतं, कोणाचं काही मत असू शकतं आणि म्हणून माझं स्वच्छ मत असं आहे
की सावरकरांच्या मनामध्ये असा नाही, काही पण विचार नव्हता. शन्ना त्या सावरकरांच्या शन्ना पण देशात एक शक्यता सावरकरांच्या आपण समोर का हा गृहीत कुठली धरत गोष्ट घडलेली नाही शन्ना पण एक शक्यता आपण कदाचित गृहीत धरत नाही आहात. आपण त्या काळाबद्दल बोलतोय ज्यावेळी भारताची फाळणी झाली होती, दृष्टिक्षेपात होती तो काळ, त्यानंतर झाली तो काळ, आणि त्यानंतर भारतामध्ये सगळ्या लोकांमध्ये आणि खास करून हिंदुत्ववाद्यांमध्ये आज सिंधू सिंधू असणारी तुमची काय तथा आपला सगळा अखंड हिंदुस्थान छिन्न विच्छिन्न झाला. त्या द्वेषातून, रागातून आणि त्राग्यातून तो खून झाला नसेल आणि त्याचं किमान असा विचार, अशी प्रतिक्रिया सावरकरांची झाली नसेल. नाही, मला वाटत नाही असं. नाही, हा प्रतिक्रियेचा वगैरे काही प्रश्न नाही आणि कोणाच्या आठवणींचा मुद्दा नाही. बरं, सावरकर आणि गांधीजी यांचे काय संबंध होते हा चर्चेचा विषय नाही. बरोबर गांधी हत्येच्या ज्या कट कारस्थान हो. कुठे झालं या संबंधामध्ये कोर्टामध्ये काय निर्णय झाले, न्यायमूर्तींनी काय नोंदवलं, त्यानंतर कपूर कमिशनने कोणत्या साक्षी नोंदवल्या, हा तपशील इकडे महत्वाचा आहे. अर्थात. आणि त्याच्यानुसार असं दिसतं म्हणून मी म्हटलं अर्थात. जेव्हा त्यांनी सांगितलं बडगे हा त्याचा माफीचा साक्षीदार आहे, तो जेव्हा सांगतोय त्याच्यावरती न्यायमूर्तींनी नाही विश्वास ठेवला. प्रश्न असा आहे की अप्पा कासार आणि त्यांचे सचिव कोण होते ते सावरकरांचे दामले, या दोघांची पोलीस स्टेटमेंट असताना त्यांना कोर्टापुढे का हजर करण्यात आलं नाही. याच्या संबंधामध्ये मोरारजी देसाई गृहमंत्री असताना त्यांनी इथे जे स्टेटमेंट केलेलं आहे, मुंबई लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मध्ये केलेलं स्टेटमेंट असं आहे की सावरकरांनी आजवर जी काही देशाची सेवा केली त्यापेक्षा आता त्यांचा जो काही हे जे काही बाहेर आलेलं आहे ही त्यांनी डिससर्व्हिस केलेली आहे. ही म्हणजे त्याला म्हणजे इतकं त्याच्यावरती आपल्या केलेल्या सेवेवरती बोळा फिरवलेला आहे. अशा आशयाचं स्टेटमेंट मोरारजी देसाईंनी गृहमंत्री म्हणून मुंबई लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मध्ये केलेलं आहे, म्हणजे बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मध्ये. तेव्हा हा इथे सावरकर आणि हे कसे होते, त्यांनी वैचारिक नेतृत्व केलं की नाही, हे मुद्दे अजिबात येत नाही. आपण घेऊया सरळ हे जे काही पुरावे आहेत त्यानुसार सावरकर हे त्या कटामध्ये म्हणजे न्यायमूर्ती कपूरांनीच फाइंडिंग आहे की सावरकरांकडेच मी तांबे सर तुम्हाला थोडं थांबवतोय. मी येतो, सगळ्याच मुद्द्यांकडे येणार आहेत. आधी मी याच्यावरती एक क्विक रिस्पॉन्स विश्वंभर चौधरींचा घेणार, त्यानंतर शेवडेंचा, आणि मग या सगळ्या कारण आपल्याला संपूर्ण शेषराव मोरे घ्यायचे त्यांच्या विविध मुद्द्यांसह, कारण आपल्याकडे धनंजय कर्णिक पण आहेत, भारतकुमार राऊत पण आहेत. विश्वंभर चौधरींकडे जाऊन पहिल्यांदा हा विषय आपण जास्तीत जास्त तडीस न्यायचा प्रयत्न करूयात. विश्वंभरजी. असं आहे प्रसन्न की यात गांधी सावरकर संबंध काय होते त्याच्या अनुषंगाने अजून एक भाग येतो, तो म्हणजे नथुराम आणि सावरकर यांचे संबंध काय होते. बरोबर आहे. आणि आता हे मी शिवरात्र कुरुंदकरांचं पुस्तक घेऊन बसलोय आणि त्याच्यात गांधी हत्या आणि मी हे गोपाळ गोडसेंच्या प्रकरणावरचं एक प्रकरण आहे. त्यातल्या फक्त 4 ओळी जरी आपण वाचल्या, आणि हे आरोप कुरुंदकरांचे नसून हे गोपाळराव गोडसेंनीच म्हणलेला आहे. हिंदुत्ववाद्यांची खरी अडचण अशी आहे की सावरकरांच्या बाबतीत त्यांना सावरकर लिबरल होते, निर्दोष होते हेही दाखवायचं आहे, आणि दुसऱ्या बाजूला सावरकरांच्या मनात गांधींच्या बद्दल किती पराकोटीचा द्वेष होता हेही दाखवायचा आहे. त्याचं कारण गांधी विरुद्ध इतर अशी मांडणी आहे. त्यामुळे आपण अगदी गोपाळ गोडसेंचं जरी घेतलं तरी आता इथे कुरुंदकर असं म्हणतात, स्वातंत्र्यवीरांच्या दृष्टीने नथुराम हुतात्मा होता की खुनी होता, याच्यावर सावरकरांची भूमिका काय होती, याचे उत्तर लेखक गोडसे म्हणजे गोपाळ गोडसे मोठ्या सफाईने देतात. पृष्ठ 143 वर सावरकरांच्या तोंडी एक वाक्य घालून सावरकर गोडसे यांना हुतात्मा मानित असे सुचवले आहे, एक वाक्य घालून. म्हणजे एक काय तर सावरकर हे नथुरामला हुतात्मा मानत होते. पृष्ठ 144 वर गांधी हे मुस्लिम राष्ट्राचे सेनानी व काँग्रेस सरकार हे मुस्लिम राष्ट्राचे प्रतिनिधी आणि सावरकर हे हिंदू राष्ट्राचे सेनानी असे सुचवून हिंदू राष्ट्राच्या संरक्षणार्थ बलिदान करणारा नथुराम हा सैनिक व सावरकर यांचा संबंध सूचित केला आहे. पृष्ठ 133 वर सावरकरांच्या तोंडी कारण नसताना आगाऊ बोलून मान अडकून घेण्याचा उद्योग नाना आपटे यांनी केला, ते सावरकरांना पसंत नसल्याचे दाखवले आहे. नथुरामने कबुली जबाब द्यावा हे सावरकरांना मान्य नव्हते असे सुचवले गेले आहे. पृष्ठ 139 वर सावरकरांनी सरळच मदनलाल धिंगरा आणि नथुराम गोडसे यांना एकत्र गुंफले आहे, जणू कर्नल वायली आणि महात्मा गांधी भारताचे सारखेच शत्रू होत असे सावरकरांचे मत होते. आता गोपाळ गोडसेंच्या या पुस्तकाचा मला भारतातल्या कोणत्या हिंदुत्ववाद्यांनी प्रतिकार केला हे मला दाखवा. म्हणजे जर गोपाळ गोडसेंचं सगळं मानायचं ठरवलं तर सावरकर हे गोपाळ गोडसे जरी टॅक्टिकली त्यातून सुटायचं म्हणून सावरकरांना फक्त सूचना करून ते सोडून देतात. अशी अनेक वाक्य त्यामध्ये आहेत की सावरकरांची माझी भेट आता इतिहासाचं कायम गुपित बनून राहिली. म्हणजे काय,
म्हणजे सावरकरांनी तुम्हाला गांधींना मारा असं सांगितलं, मारू नका असं काउन्सिलिंग केलं, काय झालं? बरं. माझा मुद्दा एवढा आहे की संशय हा पुरोगामी दहशतवाद्यांनी उभा केलेला नसून हा संशय हिंदुत्ववाद्यांनी पेरलेला आहे. बरं. त्याचं कारण असं की त्यांना गांधींच्या बद्दल पराकोटीचा द्वेष एका बाजूला दाखवायचा आणि दुसरीकडे सावरकर हे गांधींच्या स्ट्रेचरचे एक नेते आहेत बरं. हे पण दाखवायचं. आणि बरं. म्हणून टू हॅव द केक ऍट द सेम टाइम यू हॅव टू ईट द केक असं म्हणतात की दे वॉन्ट टू ईट द केक ऑल्सो हॅव इट ऑल्सो ऍट द सेम टाइम. हो. तसा हा संघर्ष आहे. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच विचार करावा की सावरकरांना ते काय कशा दृष्टीने ठीक आहे. बघतात. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर शन्ना नवलगुणकर, सुनील तांबे आणि विश्वंभर चौधरी यांच्या या सगळ्या युक्तिवाद आणि मुद्द्यांच्या नंतर शेवडेंना काय म्हणायचंय, कारण ते सुद्धा पूर्ण अभ्यासांती इथे उतरलेले आहेत. गोपाळ गोडसे आणि नथुराम गोडसेंचा पण त्यांचा अभ्यास चांगला आहे. आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यानंतर पुढचा मुद्दा आपण सुरू करणार आहोत, ज्याच्यामध्ये धनंजय कर्णिक, भारत कुमार राऊत आणि बाकीचे सगळे मान्यवर संजीव खांडेकर असणार आहेत. छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा लक्षवेधी.